आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरमध्ये विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दाखल झाले। आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरात भक्तिमय वातावरण सर्वत्र पाहायला मिळतंय। भक्तिमय वातावरणात भाविक विठुरायांचे दर्शन घेऊन मार्गस्थ होत आहेत। या भाविकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी वसीम अत्तारे। आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात जे आहे ते भाविकांची लाखो गर्दी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत जे आहे ते या ठिकाणी भाविक जे आहेत ते दिसतात। हे विठुरायाचं दर्शन करण्यासाठी जे आहे ते भाविक पंढरपुरात दाखल झालेले आहेत। एकंदरीत पाहिलं गेलं तर आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात जे आहे ते भक्तांचा मेळा भरतो आणि भक्त जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात। काय सांगाल, कुठून आलात, काय आपली विठ्ठलावरती श्रद्धा आहे? नमस्कार, मी जयेश पाटील। आम्ही भाईंदर ठाणे म्हणून आलेलो। आमची दरवर्षी आम्ही मनोभावे श्रद्धा असते की दिंडीला यावं आणि मनोभावी वारी करावी। हा जो सुखसोहळा आहे हा स्वर्गी नाही असं म्हणतात, ते खरं आहे। कारण की इतका प्रचंड जनसमुदाय बघून खरं मन भरून येतं आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी आम्ही मनोभावे इथे दरवर्षी येत असतो। अजूनही काय आपल्या सोबत भक्त आहेत, काय सांगाल, कुठून आलात, काय भक्ती आहे तुमची आहे? भक्ती आमची अशी आहे का आम्ही गेल्या 15 वर्षापासून त्या नियमाने दरवर्षी आम्ही आपला जो ग्रुप आहे लेबर ग्रुप म्हणून ते आम्ही सर्व लोक दरवर्षी आम्ही येतोय। दरवर्षी आम्ही 5-10 किलोमीटर थोडं आम्ही चालतोय दिंडीच्या बोटी आणि मग आम्ही एक प्रभात फेरी मारून प्रदक्षिणा मारून मग आम्ही आमचं घरी जातो। असं विषय तुम्ही पाहिलं गेलं तर आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी जी आहे ते पंढरपुरात आहे आणि भक्तिमय वातावरण देखील आहे ते या पंढरपूरच्या परिसरात जे आहे ते विठ्ठल मंदिराच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळत आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, पंढरपूर। आपण पाहतोय लाखो भाविक हे आज पंढरी नगरीमध्ये दाखल झाले आहेत। पंढरपूरमधली आपण हे दृश्य पाहतोय, त्या ठिकाणी भाविकांची उपस्थिती मोठ्या संख्येने आहे। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही खास दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय। विठुरायाच्या दर्शनासाठी आता पंढरपुरात लाखो भाविक हे दाखल झाले। गोवा तिथून मी प्रस्थान केलेलं होतं आणि पंढरपूरमध्ये वारी आमची काल पोहोचली सकाळी। अनुभव म्हणजे अनुभव चांगले येतात, वाईट पण येतात, पण वारीमध्ये कधी कुठला भेदभाव नसतो। कारण सर्व जे वारकरी असतात ते विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात। आम्ही पण त्याचसाठी आलो आणि प्रत्येक जो वारकरी असतो ती काही ना काहीतरी मनात आपली इच्छा ठेवूनच या पंढरपुराच्या विठ्ठलाच्या दर्शनाला येत असतो। आणि वाटेत अनेक त्रुटी असतात, पण त्या आपण सर्वांनी म्हणजे एकत्रीकरण करून जर आपण त्या अनुभवल्या तर त्याच्यात आपलं साध्य होऊ शकतं गोष्ट। काय विठुरायाचं दर्शन घेतलं, काय वाटलं? विठुरायाचं दर्शन आम्ही कळस दर्शन घेतलं। मुख दर्शनासाठी आता रांग भरपूर लागलेल्या आहेत आणि आम्हाला तेवढं पॉसिबल नाही आहे, कारण एवढी गर्दी आहे की त्या गर्दीत उभं जर राहिलो तर आम्ही एवढे 13 दिवस चालत आलेलो आहे पायी। त्याच्यामुळे आमचा अनुभव जरा आम्हाला कळला की चालता चालता जो अनुभव येतो आणि जे बसने येतात त्याच्यात खूप फरक आहे आणि माणूस जन्माला जो येतो त्याने पंढरीची वारी ही केलीच पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।